पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जना. कारण त्या सोनाराच्या माराव्या लागतात, लोहाराच्या नाही चालत. ज्याला जे पाहिजे आणि जो जसा होता देवाने त्याला तसं दिलं. त्यांना भोग हवे होते म्हणून शास्त्रज्ञ त्यांना देऊन टाकले. शास्त्रज्ञांना सुद्धा हवं असलेलं ज्ञान इथून नेलं गेलंय. त्यांनी ते कार्यप्रवण कृतिशीलपणाने मांडलं. त्यांना गरज होती. आम्ही जगाला शांतीचा निरोप देण्यासाठी बनलो आहोत. म्हणून आम्हाला देवाने आमच्या पदरात संतांचं दान घातलंय. त्यामुळे जगात सगळ्यात श्रीमंत पदर भारताचा आहे. आपण सर्व जाणकार आहात. वाहतूक आणि दळणवळण या दोन्ही गोष्टीशी आपला जवळचा संबंध आहे. पण तुम्ही कोणत्याही नव्या गावात एखाद दिवशी जा, ते गाव कोणतंही असो कुठेही असो, तिथं गेल्यावर एखाद्या तुम्हाला माहीत नसलेल्या साधू पुरुषाची संत चरित्राची माहिती तुम्हाला मिळणार. म्हणजे भारतात किती सत्पुरुष झाले ही यादी कधीच पूर्ण होणार नाही, कोणाकडूनच पूर्ण होणार नाही. त्याचं कारण असं मानलं जातं, फिलॉसॉफिकल सर्वे म्हणतो, ऑस्ट्रेलियात दर 300 वर्षांनी एक संत जन्माला येतो. आता त्यांना आपलं माप कसं कळायचं? आमचा इथला संत एका वेळी एक संतांनी तृप्त होत नाही, म्हणून ईश्वर निष्ठांची मांदियाळी मागतो. त्यांचा संतच संत असतो. आमचा भाजीपाला पिकवणारा पण संत असतो. आमचा मडकी घडवणारा पण संत असतो. अहो, मेलेलं ढोर गावाबाहेर ओढून नेणारा सुद्धा आमचा संत असतो. इतके आपण समृद्ध आहोत. आणि अशा समृद्धीचा एक कोपरा आज आम्हाला बघायला मिळाला आपल्या ह्या धवळेश्वर गावी. अद्भुत आणि अर्वाचीन काळातल्या अत्यंत अनुभूती संपन्न आणि शक्ती संपन्न अशा श्री संत रखुमाबाई या थोर साध्वी संत मातेचा हा पुण्यस्मरण सोहळा 65व्या वर्षी संपन्न होतो आहे. हा पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. हे पुण्यस्मरण म्हणजे काय? श्राद्ध पुण्यस्मरण समजू नये आणि पुण्यस्मरणाला श्राद्ध समजू नये. हा थोडासा भाग ध्यानात घ्यावा. ज्याचं येणं जाणं कर्मबद्ध आहे त्याचं श्राद्ध, आणि ज्याचं येणं जाणं स्वतंत्र आहे मग त्याची पुण्यतिथी असते, मग त्याची समाधी असते. जरा सोपं बोलू, श्राद्धाला पुण्यस्मरण जर म्हणायचं असेल तर तिथली व्याख्या अशी करावी की तुम्ही देवाचं नाव घ्या, त्या स्मरणाने होणारं पुण्य ह्या जीवाला देऊन जा. त्याला म्हणतात जीवाचं पुण्यस्मरण. आणि साधूचं पुण्यस्मरण म्हणजे इथं या त्यांचं स्मरण करा आणि पुण्य घेऊन जा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जना. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. तिथं पुण्य देऊन जायचं असतं आणि इथून पुण्य घेऊन जायचं असतं. कोणाचं पुण्यस्मरण असतं हो? पुण्य करतो त्याचं नाही, पुण्यच करतो त्याचंही नाही. कसं काय? पुण्य करतो त्याचं पुण्यस्मरण का नाही? कारण जो पुण्य करू शकतो तो पापही करू शकतो. म्हणजे सप्त्याला पंगत देऊ शकतो, तो निवडणुकीतही पंगत देऊ शकतो. विठ्ठल, सप्त्याची पंगत ही पुण्यप्रदायक असते. म्हणजे पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही, पुण्यच करतो त्याची पुण्यतिथी नाही. का? केलं असेल त्याने पुण्य, त्याने फार पुण्य केलं तर त्याचा त्याने स्वार्थ केला.
त्याच्यासाठी आम्ही स्मरण करावं, आम्ही त्याची आठवण ठेवावी, यात त्याचं काहीच योगदान नसेल तर? तुकाराम महाराजांनी हा खुलासा केलाय. ते म्हणतात, आप तरे ताकी कौन बराही और नको भलो नाम धराई. होडी नदीच्या पलीकडे एकटीच गेली. आभार मानायचे कशासाठी तिचे? ती म्हणाली, मी पलीकडे का उपकार केले का? नदी पलीकडे ती नाव पोहोचली, होडी पोहोचली, तिचे ऋण मानावे. हे केव्हा घडतं? जेव्हा ती अनेक लोकांना नेईल तेव्हा. ती नाव आहे, पण साठी उदकी ठाव तरच ती नाव, नाही तर तिला नाव ठेवतील लोक. तू काहीच केलं नाहीस. साधू पुरुष तो उद्धरतो, नाही, तो सगळ्यांना घेऊन चालतो. पुण्य करतो त्याचं नाही, पुण्यच करतो त्याचं नाही, मग पुण्यस्मरण कोणाचं? पुण्यप्राप्तीचा मार्ग जगाला जे विस्तारित करून सांगतात, पुण्यस्मरण त्यांचं आहे. संसाराच्या नाभी घालोनिया शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. असे वाढणारे असल्यावर जेवायलाही मजा येईल ना. वाढता हा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे शून्य घालोनिया हा पुण्यधर्म वाढता केला. पुण्यस्मरण त्यांचं आहे. काय पुण्यधर्म वाढवला? तुळशीची माळ आणि श्रीमद भगवत गीता हा वाढता केलेला पुण्यधर्म आहे. विठ्ठला एका अद्भुत आणि शक्तिशाली संत विभूतीच्या या पावन प्रांगणात ही सेवा संपन्न होते आहे. आपण किती भाग्यवान आहात ज्यांनी संत आईसाहेबांना पाहिलं. त्यांची सेवा ज्यांच्याद्वारे घडते आहे, जे त्यांच्या सेवेत आता राबतायत, त्यांचं ते राबणं मोक्षाचं साधन आहे महाराज. त्याचं कारण असं आहे, देवाची सेवा आपल्याला वाटली तर करता येते, पण संतांची सेवा त्यांना वाटली तरच ते करून घेतात. विठ्ठला त्यांचं काम कठीण आहे. तुम्हाला वाटलं आणि तुम्ही केलं असं होत नाही. ते सगळं पडताळून घेतात. तुम्ही योग्य आहात की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही, आणि मगच ते सेवा स्वीकारतात. पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं, और संत सेवा में वही लगते हैं जो सिलेक्टेड होते हैं. यू आर ऑल सिलेक्शन. तुम्ही सिलेक्टेड आहात. तिथं जसा इलेक्टेड लागतो तसा इथं सिलेक्टेड लागतो. मग ते केव्हा सिलेक्ट करतात? जेव्हा आपण आपल्या जीवनाला नीतिमूल्याची आणि भजनाची जोड ठेवू, भक्तिमय अंतःकरणाची जोड ठेवू, तेव्हा अशा या दिव्य आणि अनुभूती संपन्न संत आईसाहेबांच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे. त्यातली ही उपांत्य दिनाची कीर्तन सेवा आहे.